माहिती अधिकार चळवळीच्या माध्यमातून आपण अशा एक प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्त्यांना घेऊन आलेलो आहेत की जे 2005-06 पासून कायदा लागू झाल्यापासून काम करतायत आणि अनेक प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलेले आहेत. अनेक घोटाळे सुद्धा बाहेर काढलेले आहेत. असे दीनानाथ काटकर सर बार्शी सोलापूरहून आहेत आणि आपण त्यांची आज झणझणीत मुलाखत घेणार आहोत आणि आपल्या कार्यकर्त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि काटकर सरांना याचं जे झालेलं काम आहे याला आपण वाव देणार आहोत आणि प्रसिद्धी पण देणार आहोत. मी काटकर सरांचं माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीमध्ये स्वागत करतो आणि ही मुलाखतीला सुरुवात करतो. सर, सुरुवातीला आपला थोडक्यात परिचय द्या आणि मग कामाला सुरुवात करा. नमस्कार, मी दीनानाथ काटकर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी आहे. सुमारे 2006-07 पासून मी माहिती अधिकारात काम करतोय. बऱ्याच विभागांना मंत्रालय स्तरावर किंवा स्टेट स्तरावर किंवा लोकल स्तरावर सगळ्यांना मार्गदर्शन करणं आणि अनेक ठिकाणी अर्ज टाकून माहिती कलेक्ट करून त्यानुसार तक्रारी देऊन त्याचे पाठपुरावा करणं हे गेले 17-18 वर्षापासून मी करतोय. बस इतका परिचय खूप आहे. सर, धन्यवाद तुम्ही आपली माहिती दिल्याबद्दल. सर, माहिती अधिकार लागू झाल्यानंतर जेव्हा सुरुवातीला एवढं तंत्रज्ञान नाही होतं तेव्हा खूप अडचणी यायच्या, परंतु आता खूप सोपं झालंय. त्या मानाने तुमची सुरुवातीची कारकीर्द कशी होती त्याबद्दल आपण थोडा सविस्तर सांगितलं बरं. 2005-06 साली कायद्याचा जो धाक होता किंवा भीती होती अधिकाऱ्यांमध्ये ती खूप होती. कारण जनता जर शिक्षित झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारदर्शकता येईल आणि काम करताना भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही असं एक सर्वसाधारण समज सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये 5-6च्या दरम्यान होता. परंतु दरम्यानच्या काळात प्रत्येक कायद्याला जसं काही एक ब्रेक लागतो त्यातनं पर्याय पळवाटा निघल्या जातात, तशा काही पळवाटा निघल्या गेल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांचं एक मोठं अडचणीचं ठरलं की आपल्याला लढता आलं नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं राहिल्या. तंत्रज्ञानाच्या बाबतीत विचार करता त्यावेळेस माहिती अधिकाराचा अर्ज कसा असतो, हा अर्ज व्हॅलिड कुठला आहे, काय लिहायचं हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नव्हतं. माझ्या स्वतःला 2.5 ते 3 महिने माहिती अधिकाराचा अर्ज कसा असतो हे काढण्यासाठी गेलं आणि आम्ही शेवटी नाविलाजानं आम्हाला पर्यायच मिळाला नाही म्हणून आम्ही पुणे खंडपीठाला त्या संदर्भामध्ये त्यांनाच माहिती अधिकारात विचारलं की आम्हाला माहिती अधिकाराचे पहिला, दुसरा आणि तिसरा अर्ज कसा आहे हेच आम्हाला पाठवा, तुम्ही माहिती द्या. त्यामुळं आम्हाला 3-4 महिन्यानंतर ती माहिती आली. तो अर्ज मी आजही सगळीकडे वापरतो कारण तो खंडपीठाने दिलेला अधिकृत अर्ज असल्यासारखा आहे. त्यावेळेस पोस्टाचं कसं करायचं असतं, आरपीडी कशी करायची असती, खर्च कसा वाचवायचा असतो हेही लोकांना माहित नव्हतं. परंतु आता जरी ऑनलाईन सिस्टीम आलेली असली तरी सुद्धा ऑनलाईन आरटीआय अर्ज फारसा कुणाकडे पाहिला जात नाही आणि त्याचं उत्तर दिलं जात नाही. त्याच्यामुळे शक्यतो अजूनही जरी प्रगत तंत्रज्ञान आलेलं असेल तरी सुद्धा अजूनही आपण हे माहिती अधिकाराचा लिखित स्वरूपाचा अर्जच करावा असं माझं स्पष्ट मत आहे. अर्ज हा प्रिंटेड असावा असं बिलकुल काहीही नाही आणि नव्हतं. त्यावेळेसही नाही, आजही नाहीये. आणि अर्जामध्ये काय असावं एवढ्याच फक्त त्यात मजकूर आहे, तेवढंच फक्त असावं. तो अर्ज हाताने लिहिला तरी देखील चालतो. अर्ज प्रिंटेड असावा, त्याची टायपिंग असावी असं कोणतंही बंधन मूळ कायद्यात नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणता येत नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर समजा एखाद्याला अर्जच लिहिता येत नसेल, अर्ज कसा लिहायचा हेही माहित नसेल, तर माहिती अधिकारामध्ये स्पष्ट कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये असं म्हटलं की जन माहिती अधिकारी हा त्या नागरिकाला संपूर्ण सहकार्य करेल, लिहिण्यासाठी त्यानं सहकार्य करायचं आहे. इतका स्वयंस्पष्ट आणि अतिशय स्पष्ट असा हा कायदा आहे जो नागरिकांसाठी आहे. आणि या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कायदा नागरिकांसाठी आहे, पण अजूनही नागरिकच त्याचा वापर करत नाहीत. त्याचा वापर हा अधिकारी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात बऱ्यापैकी, एखाद्याला कुणाला तरी पेड करून थोडक्यात. तर असं होऊ नये. कार्यकर्त्यांनी शक्यतो समाजहिताचे मुद्दे मांडावेत आणि समाजहिताची माहिती मागावी
हे जास्त आत्ताचं गरजेचं आहे. त्यामुळं मोबाईल आला किंवा काय मोठा आणखीन काय फरक पडला तंत्रज्ञानाचा, त्याचा लढण्याचा आणि माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा फार परिणाम होत नाही. लढायला जो कलेजा लागतो तो कलेजा हा आपण ग्राउंडवरच तयार करू शकतो. लेक्चर देऊन किंवा थेरटिकली मांडून काही होत नाही. त्यामुळं लढताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून लढावं लागतं. त्याच्यानंतरच येतं सगळे धीर किंवा एक संयम, तो त्यानंतर क्रिएट होतो. तंत्रज्ञानानं फार मदत होईल असं नाही, फरक पडतो, फार मदत होत. तर खरंच अभिमान आहोत की तुम्हाला खंडपीठाला माहिती मागावी लागली की जोडपत्र कसं असावं. परंतु कायदा बनताना कलम 4 मध्ये तरतूद होती की तुम्ही जोडपत्र अ, ब, क सुद्धा प्रसिद्ध करावी. त्यावेळेस तुम्ही अशी जनमाहिती अधिकाऱ्यांकडे मागणी नाही केली होती का की तुम्ही कलम 4 अद्ययावत करा आणि त्याच्यात जोडपत्र अ, ब, क पाठवा म्हणून? याच्यामध्ये आपण तक्रारी दिल्या होत्या की 2005-6 ला जे 4(1) क ख कलम झालेला आहे, क वेगळा आणि ख वेगळं, तर 4(1) ख मध्ये ज्या 17 मुद्दे डिस्प्ले करायचे प्रत्येक सरकारी ऑफिसने, ते केलेल्या नव्हत्या. नंबर 1. नंबर 2, ज्यांनी कुणी केल्या होत्या त्यांनी 2005-6 ला केल्यानंतर परत आयुष्यात कधी केले नाही. त्यावेळेस करून ठेवलं की संपला, विषय मिटला, असं बऱ्याच ठिकाणी झालं. त्यामुळे आपण तक्रारी वगैरे दिल्या. त्यानंतर एक शासनाचं परिपत्रक निघलेलं आहे की जानेवारी आणि जुलै वर्षातून 2 वेळा 4(1) ख हे अपडेट करायचंच आहे. आणि आजही कार्यकर्त्यांची सगळ्यात मोठी प्रमुख भूमिका ही राहिली पाहिजे. प्रत्येक कार्यालयामध्ये ते 4(1) ख हे डिस्प्ले आहे का किंवा पाहायला मिळतंय का. जर कार्यालय छोटा असेल तर डिस्प्ले करणं शक्य नाही, पण त्यांच्याकडे ते पाहण्यासाठी बंच असला पाहिजे आणि ते अपडेट असला पाहिजे. नंबर 3, जर समजा आपल्याला त्याच्यामध्ये जर पुढे जायचं असेल 4(1) ख मध्ये म्हणतोय, तर प्रत्येक कार्यालयात गेल्यानंतर कुठल्याही कार्यालयात गेलं की आपण एक अर्ज तयार करावा कायम स्वरूपात. फक्त त्याचं कार्यालयाचं नाव लिहायचं, सही करायची, तारीख टाकायची आणि 10 रुपये तिकीट लावायचं. जर आपण त्यांना सांगायचं तुमचं 4(1) ख 2005-6 पासूनच द्या दर वर्षाचं, बरोबर त्यांना सगळ्या बरोबर विषय लागतात, लक्षात येतात आणि ते 4(1) ख आत्ताच तरी कंडिशन मध्ये करतात. त्यामुळं दरवर्षी ते ठेवणं गरजेचं आहे त्यांना. हे त्यांच्याकडे बऱ्याच ठिकाणी नाहीये. विशेष म्हणजे मी जबाबदारीने बोलतोय, जे कायदेशीर बाबी तपासणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे देखील हे नाहीये. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची खूप मोठी उणीव आहे. कार्यकर्त्यांना फक्त आपल्या पुरतं न पाहता 4(1) ख कडे जर लक्ष दिलं, कलम 25 कडे लक्ष दिलं, 4(1) क कडे लक्ष दिलं, या 3 बाबीकडे लक्ष दिलं, तर माझ्या माहितीप्रमाणे 60-70% काम कार्यालयाचं अतिशय व्यवस्थित होऊ शकतं. सर, तुमचं युट्यूब आणि सोशल मीडियावर खूप व्हिडिओ गाजले होते मागच्या कालखंडात आणि त्यात तुम्ही अनेक अधिकाऱ्यांना कामाला लावलं. त्याबद्दल थोडं विस्तृत स्वरूपात मांडलं तर बरं होईल साहेब. आमच्या कार्यकर्त्यांना नव ऊर्जा निर्माण व्हावी आणि नक्कीच आमची निस्वार्थ टीम आपल्या सोबत आपल्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट बघणार आहे आणि याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. नक्कीच शिकून काहीतरी करायला तयार आहे साहेब. आपण जर आम्हाला सहकार्य केलं किंवा निस्वार्थ माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीला आपण मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. एक महत्वाची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली की शक्यतो पोलीस आणि कोर्ट या दोनच्या ठिकाणी कोणीच भानगडीत पडत नाही की काय होतं काय होत नाही किंवा काय त्यांची परिस्थिती आहे का नाही हे पाहायचं कोणच बघत नाही. मी स्वतः माननीय मुंबई उच्च न्यायालय यांना माहिती अधिकाराखाली एक अर्ज केला होता आणि काही माहिती मागितली होती की जे पब्लिश करणं त्यांचं काम होतं किंवा जे सार्वजनिक डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये मला 7 टोटल माझे अर्ज होते. त्याच्यामध्ये 7 अपील झाली. मेहरबान कोर्टाने जे अपिलेट अथॉरिटी होते त्यांनी सुद्धा ते माझं नाकारलं. कोर्ट वेगळं आणि अपिलेट अथॉरिटी वेगळी, हे दोन वेगळे आहेत. माहिती अधिकाराचं प्रशासकीय विषय वेगळा असतो आणि कोर्टाचं कामकाज हे वेगळं असतं. तर कोर्टाच्या प्रशासकीय विभागानं आणि त्यांच्या अपिलेट अथॉरिटीने मला ती नाकारली. त्यानंतर मी खंडपीठात गेलो. तिथं अमित कुमार जैन साहेब होते मुंबई खंडपीठामध्ये मुख्यालयामध्ये. त्या ठिकाणी माझी 7च्या 7 अपील ही मंजूर झाली. आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयानं 3 हायर अथॉरिटीचे ऍडव्होकेट हायर काउन्सिलर तिथं माझ्या विरुद्ध लावले होते. आणि आपण एक सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो याच्यासाठी कोणताही वकील लावला नाही, कुणालाही सांगितलं नाही. मी स्वतः गेलो, लढलो आणि साधं सिंपल
माहिती यांना सार्वजनिक करणं बंधनकारक आहे हा रूल फक्त तिथं दाखवला. त्यांचे वकील इंग्लिशमध्ये, मराठीत, हिंदीत सगळं सगळं बोलून झालं. आणि त्यानंतर मी फक्त इतकंच दाखवलं, हा सूर्य हा जयद्रथ, कायदा असा सांगतो आणि हे असं वागतायत. त्याच्यानंतर अजित कुमार जैन साहेबांनी सातीच्या साती प्रकरणामध्ये आपल्या बाजूने निकाल दिला आणि तो निकाल झाल्यानंतर मेहरबान मुंबई उच्च न्यायालय आणि त्यांचे सर्व खंडपीठ ही माहिती अधिकारात आहेत, येतात आणि त्यांना माहिती देण्याचा आणि मागण्याचा हक्क आहे हे त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं गेलं. परंतु आपण आता जे मला प्रश्न विचारला त्याला एक कन्सर्न सांगतो. परंतु जे मीडिया आहेत, जे सोशल मीडिया सोडून तत्कालीन मीडिया, एक 5-7-10 वर्षापूर्वी किस्सा आहे, तर त्या मीडियाला हे बातमी लावा, बातमी लावणं महत्वाचं नाही, लोकांपर्यंत पोहोचवा, आपलं नाव काढा पण ते लोकांपर्यंत पोहोचवा हे महत्वाचं होतं. पण कुणीही बातमी लावली नाही. परंतु मी माझ्या परीनं सोशल मीडियावरती व्हायरल केलं. त्याच्यानंतर अनेक लोकांचे फोन आले, त्यात काही ज्येष्ठ पत्रकार होते, काही स्टेट लेवलचे पत्रकार होते आणि त्यांनी पुण्यनगरीच्या 3ऱ्या आणि 4थ्या पानावर संपूर्ण महाराष्ट्राच्या एडिशन वरती बातमी लावली. कदाचित ती बातमी आजही फिरते की माननीय उच्च न्यायालय हे माहिती अधिकाराच्या कार्यक्षेत्रात आहे आणि दीनानाथाचा विजय झाला. ते दीनानाथ त्यांनी 2 अर्थाने वापरलं होतं, दिनांचा नाथ आणि माझं नाव असल्यामुळे ते दीनानाथ असं डबल करून त्यांनी वापरलं होतं. कोट करतात, शेवटी पत्रकार असतात, त्यांना टीआरपी लागत असतो. पण अतिशय छान ती बातमी झाली आणि बातमी महत्वाची नव्हती, लोकांना हे भीड, लोकांची भीती मरणं गरजेचं होतं की मेहरबान कोर्ट जरी असेल तरी स्वतः प्रशासकीय व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये माहिती अधिकार कायदा हा लागतोच, प्रशासकीय व्यवस्थेत लागतो. मेहरबान कोर्टाच्या कोर्ट कामकाजामध्ये वेगळा विषय येतो, तिथे नकला मिळतात, परंतु प्रशासकीय कामकाजामध्ये आरटीआय कायदा हा लागतोच आणि तो आजही मी मागवतोय आणि त्याप्रमाणे पुढे जातोय आणि सगळ्यांनी ते प्रयत्न करावा आपापल्या कोर्टाच्या आणि पोलीस यंत्रणेच्या विषयामध्ये. नक्की सर, तुम्ही दीनानाथ आहात आता आम्हाला आठवण करून दिली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे तुम्ही नाथ बनावं एवढी आमची अपेक्षा आहे की निस्वार्थ चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण नक्की नाथ सारखं सहकार्य करावं. कारण आपण खूप मोठी लढाई आपल्या हायर 3 वकिलांच्या विरोधात आपण आपलं जजमेंट मांडत होतात आणि आपला विजय झाला. वास्तविक बघता अनेक कार्यकर्ते मधल्या काळात मधल्या फळीत असेही झाले की ज्यांनी फक्त स्वतःची घरं भरली. आजही दीनानाथ काटकर सर तसेच आहेत की जसे 2006-07 मध्ये होते. वास्तविक बघता तुम्ही 2007-08 चे कार्यकर्ते आहेत म्हणून आज तुम्ही ते गलेलटचे 4 चाकी गाडी आणि सर्व काही यशो आराम 4-5 कार्यकर्ते राहिले असते, परंतु तुम्ही इमाने इतबारे काम केलं हीच तुमची पावती आहे खरं म्हणायला गेलं तर. आणि ही पावती वास्तविक सोशल मीडिया आणि मीडियाने गाजवायला पाहिजे होती, परंतु ही निस्वार्थ चळवळीला लक्षात आलं की दीनानाथ काटकर सरांना प्रसिद्धी मिळायला पाहिजे आणि ती व्यापक स्वरूपात असली पाहिजे. कारण दीनानाथ सर हे जनिताचं काम केलं आणि वास्तविक कोणीही याची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला नाविलाजास्तव घ्यावी लागली. ही लढाई तुमची एकट्याची नाही साहेब, ही लढाई निस्वार्थ चळवळीच्या सुद्धी आहे आणि नक्कीच आपण केलेलं काम पुढे आम्ही सुद्धा कोर्टाला भाग पाडू माहिती द्यायला आणि त्यांच्याकडे आमचे कार्यकर्ते सुद्धा अर्ज लावतील, यात दुमत नाही, शंका नाही. मात्र सर जेव्हा तुम्ही हे कार्य केलं तेव्हा तुम्ही कशा प्रकारे स्मार्टपणा दाखवला की आताचे जमान्यात स्मार्ट कार्यकर्ता असला पाहिजे, स्मार्टपणा यायला पाहिजे, म्हणून तुम्ही आताच्या कार्यकर्त्यांना काय महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना काय आश्वासित कराल की तुम्ही आता कसं काम करायला पाहिजे की जसं की तुम्ही वकिलांच्या विरोधात काम करू शकतात तर आत्ताचे कार्यकर्ते साध्या जनमाहिती अधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा बांधू शकत नाही किंवा माहिती घेण्यासाठी नाकी 9 येतात, त्यासाठी आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं एवढी विनंती. माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं एक 2-3 गोष्टीवर लक्ष राहिलं पाहिजे. एक म्हणजे, आणि हे थेरॉटिकली किंवा कोणी सांगून होत नाहीये, हे प्रॅक्टिकली भोगावं लागतं आणि एक एक क्षणात भोगल्यानंतर हे मिळतं. नंबर 1, प्रचंड संयम हा असलाच पाहिजे. नंबर 2, कोणत्याही प्रकारे ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट हे कोणत्याही कार्यकर्त्यानं करायचीच नाही. जर मॅनेजमेंट केलेलं कळलं तर आपले कचरा व्हायला वेळ लागत नाही. एलिगेशन, आरोप हे होत राहतात. लढाई आहे, लढाईमध्ये आरोप होणं हे कंपल्सरी. आपण जसा वार करतो तसा समोरच्याने वार करणार नाही या अपेक्षा धरणं म्हणजे आपण लढाईतले अतिशय कच्चे दुवे आहेत असं समजा हरकत नाही. त्यामुळं संयम प्रचंड मोठ्या प्रमाणात असायलाच पाहिजे. नंबर 2, कोणत्याही पद्धतीनं सेटलमेंट मॅनेजमेंट हे करायचं नाही. कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या, कारण का आपल्याकडे कोट्यावधी रुपयाचे आमिष येतात, परंतु आपण त्या आमिषाला ठीक आहे म्हणायचं, विचार करू,
आणि दुसऱ्या दिवशी लगेच अर्ज टाकायचा. हे जर आपण केलं तर त्याही व्यवस्थेत लक्षात येतं की हे सगळं फक्त ओके होतंय, पण माहिती दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ज्यावेळेस तुम्ही माहितीच्या मागे लागता, त्याच्यावर माहिती आल्यानंतर तक्रारी देता, त्या अनुषंगाने जर समजा आपली इमेज तयार झाली, लोक एलिगेशन प्रभू रामावर झाले, कृष्णावर झाले, कुठल्याही विविध धर्मातल्या कुठलेही माणूस काढा, कुठलाही समाज सुद्धा काढा, महात्मा फुलेंवर झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाले, कोणावर टिळकांवर झाले, आगरकरांवर झाले, सावरकरांवर झाले. मुद्दा तो नाहीये की आरोप आरोप होणार नाहीत, आरोप होणार. आपल्याला सामाजिक व्यवस्थेमध्ये जर आपण येत असेल तर आरोप हे होणारच. आणि जर आपल्याला ते आरोप नको असतील तर या सामाजिक व्यवस्थेतनं घरी जावं, आपल्या फॅमिली बरोबर मस्तपैकी जीवन जगावं, हे सगळ्यात सोपं. जर समजा कार्यकर्ता म्हणून आपल्याला चळवळीत यायचं असेल तर आरोप स्वीकारायची तयारी हवी, सेटलमेंट बिलकुल नको, आणि संयम सर्वोच्च ठेवायचा, संयम, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा. नक्कीच सर, तुम्ही जे मार्गदर्शन केलं खूप मोलाचं केलं की कार्यकर्ता बनताना तुम्हाला चिखलाशी खेळावं लागेल, कारण चिखलामध्ये कमल फुलतं साहेब, असं एक म्हण आहे. आणि आज तुम्ही जी माहिती दिली ती खूप छान आहे की कार्यकर्ता होताना तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कार्यकर्ता होताना तुम्हाला आरोपांना आरोपांना सुद्धा सामोरे जावं लागेल. अशा अनेक गोष्टी आहेत. संयम असला की कार्यकर्ता घडत राहतो, जसं की तुम्ही 2005 पासून आज सुद्धा जसे तर तसे आहेत आणि खंबीरपणे लढाई लढत आहेत. आम्हाला आनंद आहे की आम्ही अशा कार्यकर्त्याशी जोडलोय की जे कार्यकर्ते कायदा लागू झाल्यापासून लढाई लढत आहेत. तर महत्वाचं म्हणजे कायदा झाल्यानंतर अनेक परिपत्रकं बनली, जसे की 10 दिवसात शुल्क कळवणे, 5 दिवसात हस्तांतर करणे, परंतु या शासन परिपत्रकांना कधीही महत्व दिलं जात नाही. याबद्दल आपलं काय मत असेल साहेब? काय होतंय, पहिल्या अर्जामध्ये आपण हे सगळं त्यांना पाठीमागे, मी माझ्या स्वतःच्या अर्जामध्ये पाठीमागे हे सगळे परिपत्रक वगैरे टाकलेले आहेत, कॅलेंडर काढलं, त्याच्यात ते बऱ्याचपैकी लिहिलेलं आहे. काय होतं, पहिल्या अर्जामध्ये आपण हे पाठीमागच्या साईडला प्रिंट करूनच त्यांना द्यायचं, आणि ज्यावेळेस अपिलाची सुनावणी असते त्यावेळेस त्यांनी त्या प्रत्येक मुद्द्यावर आपण त्या परिपत्रकाच्या भाषेत सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या डिसिजन, सायटेशन हे आपण त्यांना दाखवलं पाहिजे, दिलं पाहिजे. कारण ती एक लढाई आहे, ती एक क्वॉशिज्युडिशियल प्रक्रिया आहे. जर क्वॉशिज्युडिशियल आपण म्हणत असेल तर आपल्यालाही त्या पद्धतीने राहावं लागेल, वागावं लागेल, त्यांना निदर्शनाला आणून द्यावं लागेल. कारण अधिकाऱ्यांना सगळंच कळतं आणि अधिकाऱ्यांना सगळं समजतं असं म्हणणं म्हणजे आपणही थोडं अति कॉन्फिडन्स मध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांच्याही मागे बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना आपण ते लक्षात आणून देणं हे आपलंही काम आणि कर्तव्य आहे, आणि ते सगळं त्यांच्या रोजनाम्यात घ्यायला लावणं आणि आपण आपलं लिखित म्हणणं देणं हे अतिशय गरजेचं आहे. जर समजा तसं झालं तर बऱ्यापैकी पहिल्या अपिलामध्ये आपल्याला माहितीही मिळते. नक्कीच सर, तुम्ही जो विषय घेतला खूप छान घेतला आणि खूप चांगलं त्याच्याबद्दल एक्सप्लेन्स पण केलं की आपण त्याच्या रोजीनामा घेतलं पाहिजे आणि आपण तोंडी न सांगता त्यांच्या विरोधात लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला पाहिजे, जेणेकरून त्यांना उत्तर घेताना पण सांगितलं पाहिजे की तुम्ही आम्हाला जे पण उत्तर द्यायचंय ते लेखी द्या, आम्ही जे पण विचारतो ते आपण सुद्धा लेखी विचारलं पाहिजे. याबद्दल नक्कीच कार्यकर्ते याची दखल घेतील. सर, सर्वात महत्वाचा प्रश्न असा पडतो, प्रत्येक कार्यकर्त्याला पडतो, आणि हा प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे. हा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की तुम्ही हे हे क्षेत्र का निवडलं आणि वास्तविक माहिती अधिकारामध्ये माहिती अधिकाराबद्दलचं आपलं स्वप्न काय? क्षेत्र कुठलंही कुणालाही निवडता येत नाही. पहिली गोष्ट, कुठलंच हे म्हणून हेच नाही, कुठलंच क्षेत्र हे चॉईस नसतं, ते नाविलाजानं स्वीकारण्याची भूमिका असते. कुठल्याही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुणाचीही महापुरुषांची भूमिका घे बघा, त्यांना नाविलाजाने त्या फील्डमध्ये उतरावं लागतं आणि त्या ठिकाणी ते काम करतातच. कारण जो चळवळीतला कार्यकर्ता असतो तो कार्यकर्ता कुठलाही घ्या, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय आणि ते चांगलं काम करायचं अशा भूमिकेत असतं. अशाच काही घटना आमच्याही बाबतीत वैयक्तिक विषयात घडल्या. त्याच्यानंतर आम्ही ते सोशल समाजामध्ये किंवा शासकीय व्यवस्थेमध्ये अतिशय घाणेरडा प्रकार आम्हाला लक्षात आला आणि त्यानंतर आम्ही ऍक्टिव्ह झालो आणि ते प्रयत्न केला की काही गोष्टी सुधारू, 4 कार्यालय सुधारू. 4 कार्यालयात गेल्यानंतर लक्षात आलं की 4 कार्यालय आहेत, हे सगळेच कार्यालय असे आहेत. मग आपण जास्त प्रयत्नानं सगळ्या कार्यालयामध्ये प्रयत्न केले, जास्तीत जास्त लोकांना इन्फॉर्मेशन दिली. विशेष म्हणजे अनेक अधिकारी आणि कर्मचारी जे माहिती अधिकारामध्ये त्यांचं टेबल आहे त्यांच्याकडे, ते सुद्धा आज विचारतात, अनेक वर्ष विचारतात की नेमकं करायचं काय, माहिती द्यायची कशी, काय द्यायची.
हे बऱ्याच वेळा होतं. त्यांचं प्रशिक्षण सुद्धा झालेलं आहे असं दाखवलं जातं. पण आजपर्यंत माझी 100% गॅरंटी आहे की 100 लोकांचं प्रशिक्षण झालेलं असेल कागदावर असेल तर त्यातले 60 ते 70 लोक प्रशिक्षणाला गेलेली नसतील किंवा फक्त कागदावर सहाय्य केलेले असतील. त्याच्यामुळं निवडलं कसं क्षेत्र हे बाय चॉईस नसतं, कधी कधी बाय ऍक्सिडेंट सुद्धा असतं. नक्कीच सर, छान प्रकारे आपण आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि भविष्यात सुद्धा आम्हाला मार्गदर्शनची गरज पडेल तेव्हा तुम्ही नक्की आम्हाला साथ द्या आणि आम्हाला तुमच्यासारखं घडवण्यासाठी नक्की मदत करा, एवढी आमची निस्वार्थ माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीकडून नक्की अपेक्षा असेल आणि आपण नक्कीच आम्हाला वेळ द्याल अशी भूमिकाही असेल. सर, महत्वाचा प्रश्न असा पडतो की माहिती अधिकारामध्ये तुम्ही अपडेट कसे राहतात? पहिली गोष्ट म्हणजे अपडेशनचं फार ते कायदा जर तुम्ही पूर्ण केला 26, 27, 28 कलम आहेत तेवढी जर पूर्ण तयार केली व्यवस्थित, त्यातली जर सुद्धा एक 20-25 कलम आहेत, 15च असतील जास्तीत जास्त, तर ते व्यवस्थित जर केले तर आपल्याला अपडेशनची काय गरज नाही. कारण जे काय परिपत्रक निघतं किंवा हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन ते त्या कायद्यात असतात, त्याच्यामुळे डिसिजन होतात ते. पण ते कायद्याचा अर्थ काढणं हे एकट्याला कधी कधी जमत नसतं. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आमच्याकडे काय होतं, एखादी गोष्ट जर घडली तर हे कसं मागवायचं, काय करायचं, ह्या शब्दाचा शब्दच्छल असतो. आपण काय करूया बघा, एक मी प्रोग्राम सांगतो बघा आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्याला जमलं तर, की आपापल्या भागामध्ये एक 4 जणांचा, 2 जणांचा, 5 जणांचा, 10 जणांचा ग्रुप करावा. त्या ग्रुपमध्ये एखाद्या विषयावर चर्चा करावी, एखाद्या कलमाची चर्चा करावी, त्या शब्दाला घासावं, त्या कलमाच्याला त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय असू शकतात ते बघावं आणि त्यानुसार आपल्याला पुढे जाता येतं का पाहावं. जर समजा असं आपण प्रयत्न केला किंवा मेजर सेक्टर कुठले आहेत भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी काय करता येते का ते पाहावं. जर आपण असा प्रयत्न केला तर माझी खात्री आहे की 101% कार्यकर्ता घडत जातो, कार्यकर्ता घडवला जात नाही. पुन्हा एकदा सांगतो, कार्यकर्ता असं लेक्चर मध्ये कुठं थिअरॉटिकली असं घडवला जात नाही. कार्यकर्ता हा घडत जातो आणि कार्यकर्ता ग्राउंडवर उतरल्याशिवाय घडत नाही. तो ज्या ग्राउंड मध्ये उतरलाय त्या ग्राउंड मध्ये जी ताकद आहे, तो ज्या पद्धतीने लढलाय, ज्या संयमानं लढलाय, ज्या नैतिकतेनं लढलाय त्याच्यावरच तो घडतो. जर मी पुन्हा सांगतो, हा खूप मोठा प्रवाह आहे. जर समजा कार्यकर्त्याचा पाय घसरला तर तो प्रवाहात चुकीच्या वाहत जातो. जर तसं झालं तर एक कार्यकर्ता म्हणून आपण लाजीवानी ही गोष्ट ही लक्षात ठेवावी आणि आपल्याला आपण काहीही काम करू शकत नाही तर आरटीआय कार्यकर्ता म्हणून घेऊ नये. मी तर स्वतः म्हणतो की आरटीआय कार्यकर्ता हा प्रकारच बंद करावा. म्हणायचंच नाही आपण स्वतः मी आरटीआय कार्यकर्ता असलं काय म्हणायचंच नाही. त्याच्यामुळे फक्त मी काम करतोय, माझ्या परीने जेवढं जमतंय तेवढं प्रयत्न करतोय, एवढं स्वतःला सगळं समजून घ्यावं. नक्की सर, आपण जे नियोजन म्हणजे आपण जे बोललात ते आम्ही नक्की याप्रमाणेच करतोय. माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीच्या माध्यमातून आमचे प्रमुख मार्गदर्शक गुजर काका असतील, दीपक सर असतील, विठोबा ज्ञान असतील, भूषण सोनटक्के असतील, किरण जेजूरकर असतील, असे अनेक योगेश पेडमकर असतील, असे अनेक कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहेत साहेब. आणि आम्ही निस्वार्थ चळवळीच्या माध्यमातून कोणाकडून रुपया घ्यायचा नाही आणि कोणाला 1 रुपया खर्च करू द्यायचा नाही. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून एकत्र यायचं गुरुवारी आणि रविवारी. आणि याच्यातून आम्ही या लोकांना पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवर एक्सप्लेन्स करायचं आणि जेणेकरून त्यांना त्या गोष्टी आठवत राहतील. आणि कुणाचा प्रश्न असेल, कुणाला अडचण असेल आणि कुणाला तांत्रिक अडचणी आले आणि याच्यातून नक्की आम्ही मार्ग काढण्याचा छोटा छोटा प्रयत्न करतो. सर, महत्वाचा प्रश्न असा झाला की महत्वाचा प्रश्न असाच आहे सर की तुमचं माहिती अधिकारातील भविष्यात स्वप्न काय आहे, त्याच्याबद्दल अजून एकदा विचारायचं वाटतं की तुमचं माहिती अधिकाराबद्दलचं स्वप्न काय आहे साहेब? माहिती अधिकारामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये किमान 2 ते 3 सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते हे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. जर समजा सर्वोच्च नैतिकतेतनं हे सगळं झालं तर एकही कार्यालयामध्ये 1ही रुपया इकडे तिकडे जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, या सगळ्या कार्यकर्त्यांचं संघटन, जे सर्वोच्च नैतिकता पाळणारे कार्यकर्ते आहेत त्यांचं संघटितरित्या दबाव, एखाद्या कार्यकर्त्यावर समजा काय अन्याय व्हायला लागला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला मुद्दाम टार्गेट केलं गेलं तर त्या कार्यकर्त्यासाठी सगळ्या ठिकाणी, प्रत्येक तहसील ठिकाणी
प्रत्येक जिल्हाधिकारी ठिकाणी आणि प्रत्येक ऑफिसमध्ये हे निवेदन देणं, तक्रारी देणं किंवा त्या कार्यकर्त्यांची बाजू मांडणं आपण वेळोवेळी सोशल मीडियातनं, ठीक आहे आपल्याला प्रिंट मीडिया आणि स्टेट मीडियाचा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नाही अवेलेबल, ठीक आहे, कारण चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असलं कोण देत नसतं, पण आपण आपल्या सोशल मीडियावर व्यक्त होणं, त्याची चळवळ उभा करणं, एका दिशेनं एका वेळी जर समजा मोठा काहीतरी विचार झाला, मांडला गेला, तर तो प्रचंड व्हायरल होतो. हे मी सिद्ध करून वारंवार दाखवलंय. ज्या वेळेस आपण एखाद्या 7 वाजता आपल्याला हे करायचंय असं म्हणेल, त्या वेळेस तो जर 1 मिनिटाचा अर्धा मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा काही माहिती असेल, तर तो सगळ्यांनी जर पब्लिश केला एका टायमाला, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट सगळ्या व्यवस्थेवर, शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था आणि मीडिया व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थेवर 100% चांगला सकारात्मक समाज मन घडवणारा इफेक्ट हा होतोच. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांची सकारात्मक भूमिका, हेवे दावे आपल्या घरी ठेवून सकारात्मक भूमिकानं एकत्र येणं, अध्यक्ष उपाध्यक्ष ते खुर्च्या ती पद ती पैसा हे सगळं बाजूला शकतो आणि त्याचा समाज व्यवस्थेवर चांगला इफेक्ट होऊ शकतो. नक्की सर, तुम्ही छान प्रकारे चळवळीबद्दल बोललात आणि अशीच चळवळ, तुमच्या मनासारखी चळवळ आम्ही लहान लहान कार्यकर्ते एकत्र येऊन करतोय. यात अनेक जण एकत्र आहेत, परंतु कोणाचंही नाव पुढे नाही, कोणीही मोठे नाही, कोणीही लहान नाही. मात्र सर, याच्यात आपल्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांची खूप गरज भासणार आहे. आपण नक्की आमच्या या चळवळीला वेळ द्या, अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सर, प्रमुख मुद्दा असा झाला की 2022 लॉकडाऊन मध्ये असा एक शासन निर्णय आला की अर्धन्यायिक स्वरूपाच्या ज्या सुनावण्या आहेत त्या ऑनलाईन घेण्यात याव्या. आजही कार्यालयात अनेक प्रकारे व्यवस्था झाल्यात, लॅपटॉप झालेत, कॅम्प्युटर झालेत आणि त्यांच्या अनेक अर्धन्यायिक स्वरूपाच्या सुनावण्या ऑनलाईन पण घेण्यात येतात. परंतु काही नवख्या कार्यकर्त्यांना त्या घेण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करतात आणि त्यासाठी 70 ते 100 किलोमीटर जावं लागतं. तर अशा वेळेस आपण कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे किंवा अशा वेळेस कशी भूमिका घेऊन सामोरे गेलं पाहिजे, याबाबत आपण मार्गदर्शन करा. खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर या ठिकाणी एका 7 माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मध्ये सुनावणी होते. त्यांच्या टोटल 40 का 45 काहीतरी अर्ज होते पंचायत समितीमध्ये. त्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि त्यांनाही तोच प्रश्न पडला, आम्ही तिथे गेलो तर आम्हाला मारहाण होईल, आणखीन काय 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 घटना घडू शकतात आणि आम्हाला ऑनलाईन सुनावणी पाहिजे. तो एक GR आहे, तो GR आपल्याकडे सगळ्यांकडे आहेच आहे ऑनलाईन सुनावणी कोरोनाच्या टायमामध्ये. आणि तो मागणं ज्यावेळेस आपण अपील करतो, दाखल करतो, प्रथम अपील दाखल करतो, त्यावेळेस आपण तिथं खाली एक लाईन टाकायची की या तारखेच्या GR नुसार मला माहिती अधिकारातली सुनावणी ही ऑनलाईन मिळावी. कारण त्या GR मध्ये त्यांनी ते एक ऑप्शन ठेवणं गरजेचं आहे. ते कंपल्सरी नाही, पुन्हा एकदा सांगतो, ते कंपल्सरी नाही, पण ते ऑप्शन ठेवणं मस्ट आहे, गरजेचं आहे. तर तुम्ही जर समजा म्हणले तसं, तर त्यांना ते ठेवावं लागेल. आणि तुम्ही त्यानंतर तरी जर समजा त्यांनी म्हणले प्रत्यक्ष उपस्थित राहा, तर त्या कार्यालयाला फोन करणे, त्या कार्यालयाला मेल करणे आणि माझी ऑनलाईन सुनावणी घ्या अशी विनंती करणे. जर हे झालं तर हे सगळं डॉक्युमेंटेशन आपल्याला तयार होतं, मेलच्या द्वारे ते प्रिंट आउट काढायची आणि सेकंड अपीलमध्ये हे आपल्याला चांगलं फायद्याचं होऊ शकतं. नक्कीच सर, तुम्ही याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. महत्वाची भूमिका अशी आहे साहेब की निस्वार्थ चळवळ हे आतापर्यंत 15 जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे. लवकरच आपण 36 जिल्ह्यामध्ये पोहोचण्यासाठी मेहनत घेणार आहोत. कोणाकडून 1 रुपया घ्यायचा नाही आणि कोणाला 1 रुपया द्यायचा नाही. वास्तविक सगळे कार्यकर्ते इथे देशाच्या हितासाठी एकत्र आलेले आहेत, जनहित साधण्यासाठी एकत्र आलेत. आपलाच देशाचा पैसा कुठेतरी लुटला जातोय आणि तो कुठेतरी थांबावा किंवा लुटलेला पैसा आपण परत कसे काय घेता येतो, घेणार आहोत, यासाठी आपण एक माहिती अधिकाराचा वापर करतो. परंतु मधल्या काळात अशा अनेक संघटना आल्यात. वास्तविक मी त्याचं नाव घेणार नाही कारण चुकीचं ठरेल, परंतु त्यांनी माहिती अधिकारच्या प्रचार प्रसारासाठी पैसे गोळा केले आणि मधल्या काळात असे कार्यकर्त्यांनी पैसेही दिलेत. मात्र या कार्यकर्त्यांना अडचण अशी झाली की पुढे काय हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्या कार्यकर्त्यांकडे उत्तर येत नाही आणि संबंधित संघटना सुद्धा त्यांना मदत करत नाही. तर अशा वेळेस असे कार्यकर्ते बंद कचऱ्याच्या पेटीत पडल्यासारखं त्यांची भूमिका येते. तर अशा वेळेस निस्वार्थ चळवळीच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र आले, जसे की गुज्जर सर असतील, भूषण सोनटके असतील, राहुल जयकर असतील, किरण जेजूरकर असतील, दीपक सर असतील, विठोबा ज्ञानज्ञान असतील,
आणि अंबादास सेनेकर असतील कोल्हापूरहून, यांनी सगळ्यांनी, योगेश पेडामकर असतील रत्नागिरीवरून, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन असा एक विचार केला की आपण ऑनलाईन प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी, ज्याच्या घरी राहू, एकत्र या आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आठवड्यातून 2 दिन या आणि विचाराची देवाणघेवाण करा, आणि जेणेकरून चळवळ उभी राहील. आणि अशा चळवळीमध्ये आपल्यासारख्या प्रमुख मार्गदर्शकांची सुद्धा गरज भासेल. सर, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? कसं आहे, कोणतीही चळवळ ही संघटितरित्या होणं गरजेचं आहे, पण संघटनेच्याच माध्यमातून होणं हे मला फारसं तितकंसं गरजेचं आहे असं वाटत नाही. संघटना असली ठीक आहे, पण संघटना आली की पद, आय कार्ड, ती नवीन फॅशन निघली. त्या फॅशनच्या नावाखाली आपल्याला मूळ काम जे आहे, समाज प्रबोधन आणि समाजाचं भलं करणं, हे काम बाजूला राहतं. आणि ती कोण कुणाचं किती कॉम्पिटिशन आहे, मग हा अध्यक्ष आहे, तो उपाध्यक्ष आहे, तो हा आहे, तो ते आहे. म्हणून मी कायम ज्या वेळेस लेक्चर घेतो, ज्या वेळेस 2 दिवसीय, 1 दिवसीय, 3 तासाचं जे काही शिबिर घेतो, त्या शिबिरामध्ये मी वारंवार सांगतो, तिथं सुद्धा सांगतो मी, संघटितरित्या काम करायचंय, संघटनेचं काम करायचंय. संघटना म्हणले की ती पदाधिकारी आले की त्याला वाटतं मला काय घेतलं नाही, त्याला काय घेतलं नाही, ह्याला काय घेतलं. त्याच्यापेक्षा साधं सिंपल संघटितरित्या काम करूया आणि संघटना विरहित काम करूया. संघटना म्हणले की प्रॉब्लेम येणार, 100% येणार, कारण तिथं पद, खुर्ची आणि पैसा हा 2 खूप अडचणीचा पार्ट असतो. माझा आता तुम्ही एक जो प्रश्न केला की त्या कार्यकर्त्यांचं काय चुकलं किंवा ते कार्यकर्ते अडगळे पडले, माझं म्हणणं आहे त्याच कार्यकर्त्याचं चुकलंय. त्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी करत होतो, त्यावेळेस आपली बुद्धी काय करत होती, आपण सगळ्या प्राण्यापेक्षा ज्यावेळेस हुशार स्वतःला समजतो, ज्यावेळेस आपला मेंदू विकसित आहे असं समजतो, त्यावेळेस आपण अशा गोष्टी करणं हे आपल्याला शोभतं का? पैसे देऊन परत त्यांना म्हणणं की हे चुकलंय ते बरोबर आहे. पैसे देऊ नका. बंधन घातलं होतं का यायलाच पाहिजे म्हणून? जर समजा बंधन घातलेलं नव्हतं तर आपण तिथं जायला नाही पाहिजे होतं, किंवा जर चुकीचं असेल तर बाहेर पडत आपलं वैयक्तिक काम करू शकतो ना आपण. संघटनेच्या द्वारे काम करणं अशा अपेक्षित नाही, गरजेचं पण नाहीये. म्हणजे संघटितरित्या काम करणं गरजेचं आहे, संघटनेचं काम करणं गरजेचं नाही. त्याच्यामुळं संघटितरित्या काम करायचं आहे आपल्याला. आणि जर संघटितरित्याच काम केलं तरच कोणतंही चांगलं सकारात्मक काम होऊ शकतं. संघटनेच्या मुळे काम होऊ शकत नाही. त्याच्यात द्वेष, क्लेश सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, संघटना विरहित संघटितरित्या काम करणं हे अतिशय गरजेचं. साहेब, संघटना विरहित संघटितरित्या काम करण्यासाठी निस्वार्थ चळवळ पुढाकार घेते. नक्कीच आपलं मोलाचं मार्गदर्शन संघटने आणि चळवळीबाबत नक्कीच छान आहे, आणि याबाबत आपली विचारशैली सुद्धा चांगली आहे. आम्हाला याबद्दल नक्कीच उपयोग होईल. सर, माहिती अधिकार हा जनतेसाठी झाला, म्हणजे प्रॉपर मालक, जनता मालक साठी झाला. परंतु माहिती अधिकारातून आपण माहिती मागतो, ती माहिती आपल्याकडे आल्यानंतर मग त्या माहितीचं करायचं काय, हा अनेक कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो. तेव्हा आपलं सजेशन काय राहील साहेब याच्यात? पहिली गोष्ट म्हणजे माहिती मागितल्यानंतर आपल्याला नेमकी माहिती काय मागायची? उगाच फापड पसारा मागून कर्मचारी अधिकाऱ्यांना पण त्रास देणं किंवा आपला काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी माहिती टाकणं, हा प्रकार पहिल्यांदा 100% टाळावा. जिथं कुठं आपल्याला गॅरंटी वाटते की हे झालेलं आहे, तर त्याची कागदपत्र हा पुरावा आहे. माहिती अधिकार हा फक्त पुराव्यासाठीचा तयार केलेला कायदा आहे. हा पुरावा घ्यायचा. अँटी करप्शन नंबर 1, अँटी करप्शन कडे जाऊ शकतो, त्यांच्या वरिष्ठांकडे जाऊ शकतो, असा असा गोळ झालेला आहे जे काय आपल्याला म्हणायचं असेल ते. आणि सगळ्यात महत्वाचं, कार्यकर्ता अभ्यास करत नाही, त्या कागदाचा वाचन करत नाही. त्या कागदामध्ये काय एरर आहेत, कायदा काय सांगतो, महाराष्ट्र नागरिक सेवा 1979 वर्तणूक, महाराष्ट्र नागरिक सेवा 1979 शिस्त व अपील, नंतर गव्हर्नमेंटचे विविध कायदे आहेत, आयपीसी आता नवीन बदललेले तिन्ही कायदे, किंवा इतर काय असतील ती कार्यप्रणाली असतील, काय कायदे असतील, या कायद्यात हे पान कुठं बसतंय, कुठलं वाक्य कुठं बसतंय, कुठला शब्द कुठं बसतंय, हे पॉइंट काढणं प्रत्येक वाक्याचं, त्याची झॉरस काढा, त्या प्रत्येक पानावर तुम्ही हाताने लिहा, हा पॉइंट प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला माहित नसेल, आपले वरिष्ठ असतील किंवा त्या तज्ञ जाणकार असेल तर त्याला विचारा नेमकं काय प्रकार आहे, ह्याच्यात कसं असतं, काय असतं, असं काही गोष्टी करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगतो, आम्ही कॉम्प्युटरचं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की 40,000 रुपयाला कॉम्प्युटर घ्यायचे. 40,000 रुपयाला कॉम्प्युटर येत नाही, असेंबल कॉम्प्युटर. आणि ते आम्हाला लक्षात आलं, आम्ही माहिती मागितली आणि 2-2.5 महिने आमच्या एका माणसाकडे ती माहिती तशीच राहिली. आम्ही बघितलंच नाही त्याकडं. मग एक दिवशी ज्यावेळेस लक्षात आलं की ती माहिती बघितली, आपण बघूया, त्या दिवशी आम्ही सकाळी 8 वाजता आमच्या ऑफिसमध्ये 3 चौघ आलो आणि एक एक पान सगळ्यांनी चाळलं.
मी वेगळं सांगितलं, आमच्या दुसऱ्या शेजारच्या माणसाने वेगळं सांगितलं, तिसऱ्याने वेगळं सांगितलं, असं सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं आणि त्याचं एक छानपैकी तक्रार तयार झाली. 2-3 दिवस त्या तक्रारीवर आम्ही काम केलं आणि 2.5 पानाची आम्ही तक्रार पुराव्यासह अँटी करप्शनला दिली. आज अँटी करप्शननं ते प्रकरण हे मुंबई त्यांच्या मुख्यालयाला 17च्या कलमानं गुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगीला पाठवलेलं आहे. हे कधी होतं? ज्यावेळेस 4 कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या एकाच पानावर विचार करतात, एकाच विषयावर विचार करतात आणि त्याच्यातले मुद्दे काढतात. आपला प्रॉब्लेमच हा झालाय की आपण अभ्यास करत नाही. आपल्याला अभ्यास नकोय, कष्ट नकोय, फक्त आपल्याला वाटतं आरटीआर टाकला, माहिती आली आली नाही, माहिती आली नाही, पुढं काय, पुढं काहीच नाही. मग जर समजा एखाद्या ऑफिसमध्ये गोंधळ झालेला असेल, आपण माहिती मागावी, ते पान, ते कागद आपण सगळ्यांनी मिळून 2, 4, 5 लोकांना घ्या, काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येकाचे विचार वेगवेगळ्या पद्धतीने असतात, प्रत्येकानं विचार करायची पद्धत वेगळी असते, सर्कमस्टन्सेस वेगळे असतात. त्यामुळे त्या व्यक्तीनं कसं विचार करायचा हे त्याच्यावर डिपेंड असतं. आणि आपण मुद्देशीर साल वाईज मुद्देशीर लिहायचं. 20ला असं झालं, जानेवारी महिन्यात असं झालं, फेब्रुवारी नंतर 21ला, 22ला, 23ला, आजपर्यंत असं झालं. त्या जी काय घटना असेल त्या कागदामध्ये त्या सगळ्या व्यवस्थित काढायच्या आणि त्याच्यामध्ये त्रुटी कुठं राहतात, चुकतंय काय, भ्रष्टाचार कुठं झालाय, हे आपण कायद्यानुसार सिद्ध करायचं आणि कायदे तयार घालायचे. यानुसार हा भ्रष्टाचार आहे. लोकप्रतिनिधी कायदा पाठच पाहिजे आपल्याला. नंतर लोकसेवा महाराष्ट्र नागरिक सेवा पाठच पाहिजे, केंद्रीय नागरिक सेवा पाठच पाहिजे, जिल्हा परिषद पाठच पाहिजे. त्याची कलम नसेल तर पुस्तक घ्या, पुस्तक वापरा, पीडीएफ तयार करा, प्रिंट आउट करा. हे एवढं कुठं आणायचं? काम बंद करा. हे जर आपल्याला होत नसेल असं, तर काम न केलेलं परवडतंय. आपल्याला कोणी आमंत्रण दिलेलं नाही सामाजिक व्यवस्थेमध्ये या आणि हे काम करा. त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, जर आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये चळवळीत काम करायचं असेल तर प्रत्येक कागदाचा आलेल्या प्रत्येक कागदाचा हा अभ्यास संघटितरित्या करणं गरजेचंच आहे आणि त्याची तक्रार देणं, पाठपुरावा करणं. नुसतं तक्रार देऊन पण बसत नाही, पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्याचं जी काय इप्सित साध्य होणार आहे आपल्याला किंवा ती जी भ्रष्टाचार मुक्त ती व्यवस्था होणार आहे ती त्याच्याशिवाय साध्य होऊ शकत नाही. सर नक्की आपलं असं म्हणणं आहे की समजा 20,000च्या कॅम्प्युटर जर अधिकाऱ्यांनी 40,000ला घेतलं तर त्याच्यातले 20,000 हे अँटी करप्शन सुद्धा याच्यात तक्रार दाखल करू शकतो आपण, म्हणजे असं म्हणणं यायचं होतं का आपलं? यस यस, 100%. तर नक्कीच अँटी अशा अशा कार्यकर्त्यांकडे अनेक माहित्या होत्या, परंतु ती तक्रार कुठे करायची आतापर्यंत कोणालाही माहित नव्हतं. जी माहिती आपण आम्हाला उपलब्ध करून दिली, नक्कीच सर त्याच्याबद्दल आम्ही हे करणार आहोत. सर शेवटचा आणि मुद्द्याचा प्रश्न असा असेल, सर माझा आवाज येतोय आपल्याला? यस यस. शेवटचा प्रश्न असा होता की जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण अर्ज देतो आणि तो अर्ज जनमाहिती अधिकारी लीक करतो आणि लोकप्रतिनिधींना आपल्या विरोधात भाग पाडतो लावण्यासाठी, तेव्हा लोकप्रतिनिधी चिडतो आणि आपल्या विरोधात कुठेतरी उमरी तुमरी करतो. त्यावेळेस आपण कसं संयमाने घेतलं पाहिजे किंवा याच्याबद्दल आपलं काय मत आहे? पहिली गोष्ट, अटॅक बऱ्यापैकी, मी सगळे म्हणत नाही पण बऱ्यापैकी अटॅक कार्यकर्त्यांवर तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. ते बोलवतात आपण जातो, त्यांनी बोलवायचं आणि आपण जायचं कुठलंही कारण नाही. ते आपले मालक नाहीत, आपण मालक आहोत. ते लोकप्रतिनिधी आहेत, आपला प्रतिनिधी येतो जो कोण राजकीय व्यवस्था. आणि हे जे प्रशासनात यांनी बोलवलंय म्हणून आपण जायचं, ही पहिली कन्सेप्ट चुकीची आहे. दुसरी गोष्ट, यांनी बोलवल्यानंतर त्यांना लक्षात असं येतं की हे बोललं की येतोय म्हटल्यानंतर ते काही करतात आणि आपल्याला तिथं आणण्याचा भाग पाडतात. आपण ज्या अर्थी जातोय त्या अर्थी आपण कुठेतरी कमजोर आहोत, त्याच्यामुळे ती कमजोरी ठेवायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, जर समजा आपल्याला काय विरोधात असं काय अंगावर येणं काय जी काय बारावणगड झालंय, तात्काळ नियरेस्ट पोलीस स्टेशनला 112 टोल फ्री क्रमांक आहे. जर समजा इन्सिडेंट काय घडलं तर, आणि जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी हे सगळं केलं असं आपलं म्हणणं आहे, त्यांना हे तात्काळ त्यांच्या वरिष्ठांना कळवायचं, मेलवर कळवायचं, तात्काळ कळवायचं. दुसरी गोष्ट, जे लोकप्रतिनिधी असे करतात, समजा आमदार खासदार असतील, आमदार असतील तर त्यांच्या विधानसभेचा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे असतील तर विधान परिषदेचे सभापती यांना तात्काळ मेल न कळवायचे. मेल ऍड्रेस गुगलवर सर्च करायचा. त्यानंतर जे कोण अधिकारी असतील त्यांनी जर तसं केलं असेल, त्यांचा अपॉइंटिंग अथॉरिटी जो आहे त्यांना कळवणं गरजेचं आहे. हे सगळं जर आपण केलं आणि कागदावर घेतलं तर आपल्याला धोका होत नाही, तक्रार होतात, त्रास होतात, खोटे आरोप होतात. नक्की सर, तुम्ही छान प्रकारे आम्हाला अजून एक
मार्गदर्शन केलं. वास्तविक लोकप्रतिनिधी जर असेल, सरपंच असेल तर त्याच्या BDO कडे दाखल करायची, जिल्हा परिषदचा सदस्य असेल तर शिवणकडे दाखल करायची, आमदार असेल तर विधानसभाचे अध्यक्ष, सभापती किंवा राज्यपाल यांच्याकडे त्याची तक्रार दाखल करायची, खासदार असेल तर लोकसभा अध्यक्ष किंवा राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार सुद्धा आपण दाखल केली पाहिजे, आणि एक संबंधित पोलीस स्टेशन किंवा SP-कडे सुद्धा तक्रार दाखल केली पाहिजे. नक्की याचा कार्यकर्त्यांना सदुपयोग होईल साहेब आपल्या मार्गदर्शनाची. साहेब, सर्वात महत्वाची गोष्ट अशी निर्माण होते की हल्ले, माहिती अधिकार कार्यकर्ता झाला की हल्ले येतातच. साहेब, अशा प्रसंगांना आपणही सामोरे गेले होतात का, किंवा असे प्रसंग जेव्हा आपल्यावर आले तर आपण कशा प्रकारे सामोरे गेले होते, याच्याबद्दल आपण आम्हा कार्यकर्त्यांना सांगितलं तर बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे कुठंही भेटायला कुणालाही एकट्यानं जायचं नाही, आणि ज्या ठिकाणी अर्ज टाकलाय त्या ऑफिसमध्ये कुणाशी गुलगुलू बोलायचं नाही, फार विचार करायचं नाही. ते गोड गोड बोलतात, आपण जायचं लगेच हा छान छान ठीक ठीक, मग त्यांना लक्षात येते की आपली लायकी काय. नंबर 1. दुसरी गोष्ट, आपल्यावर जर अटॅक झाला, अटॅक होण्याचे चान्सेस वाटले तर आपण तेवढी स्वतःची काळजी घेण्याची लायकीचे आपण आहोत, एवढे नक्कीच आपण 18-20 वर्षाच्या पुढच्या आहोत. तर ती काळजी आपण आपल्या, काही जरी झालं तर आपण जास्तीत जास्त 1-2-3 माणसं ते आपल्या बरोबर एकत्रित असणं गरजेचं आहे, एकट्याने फिरायचं नाही. आणि जरी समजा हल्ला अटॅक झाला, काही झालं तरी सुद्धा नियरेस्ट पोलीस स्टेशन, SP, PI, DYSP यांचा नंबर ठेवणं गरजेचं आहे. 112 टोल फ्री नंबर आहे, लगेच तात्काळ 12 मिनिटांमध्ये आपल्याकडे गाडी येणं गरजेचं आहे. येते गाडी, आणि त्या पद्धतीने आपण काम केलं तर आपल्यावर फार अडचणीचं काम होत नाही, आपल्याला चांगलं सुरक्षा होऊ शकते, आणि आपण त्या पद्धतीनं आपल्याला सुरक्षा मागू शकतो. आणि ती SP-ना, युनिट प्रमुख, CP असतील तर CP-ना आपण नक्कीच आपल्या बाबतीतल्या सुरक्षेच्या बाबतीत आपण अर्ज आणि आपल्या इतर मित्रांना वगैरे अर्ज द्यायला सांगू शकतो. नक्कीच सर, आताच्या कार्यकर्त्यांना स्मार्टपणा पण आलेला आहे, आताच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा सुद्धा खूप महत्वाची आहे. वास्तविक बघता 112वर आपण जर आता कॉल केला तर आपल्या जवळपास फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये गाडी येण्याच्या होय होतं. तेवढ्यात आपण आपला जीव तोपर्यंत आपण वाचवू शकतो. नक्कीच तुम्ही छान मार्गदर्शन केलं. वास्तविक बघता आपण राहिलेले आपले 1-2 मुद्दे जे राहिले असतील, किंवा आपण जे चांगलं काम केलेलं आहे, जे समाजहिताचं काम आहे, आणि जे खरंच तुम्ही समाजहितासाठी लढले होते आणि ते उपयोगात आणून सुद्धा समाजाचा फायदा करून दिला, असं 1-2 काम आपण आपलं मनोगतच्या माध्यमातून व्यक्त केलं तर बरं होईल. खूप कामं आहेत. आता नेमकं तुम्ही जर समजा पर्टिक्युलर विचारलं तर मला बरंचसं त्यातलं सांगता येईल. कामं प्रचंड आहेत. बऱ्याच वेळा बरेच कामं केलेली आहेत. एक साधं उदाहरण सांगतो. पोलिसांचं आपल्या आपल्या एरियात सुद्धा पोलिसांची अपडेशन होत नाही. सिनियरिटी लिस्ट जी असते ती दरवर्षी लावणं गरजेचं आहे, जानेवारी महिन्यामध्ये. आजही होत नाही. प्रत्येक वेळेला मग आमचा स्वतःचा इथला SP ऑफिसला अर्ज असतो आणि ते अपडेशन होत असतं. पण त्याचा इफेक्ट आपल्या कामामध्ये होऊ द्यायचं नाही, ते काम चालूच राहायचं, आणि 4-1 खतं काम सतत आपण चालू ठेवायचं. बरेच कामं आहेत. प्रत्येक गोष्ट इथं सांगणं शक्य नाही. आणि परत कधी एकदा जर समजा त्या पर्टिक्युलर विषयात आपण जर प्रश्न विचारले तर त्या विषयामध्ये मी उदाहरणासह त्या गोष्टी नक्कीच सांगेन. नक्कीच सर, आम्ही आपणास विनंती करणार आहोत आणि आमंत्रण सुद्धा करणार आहोत की माहिती अधिकार निस्वार्थ चळवळीचे दर रविवारी आणि गुरुवारी 8 ते 10 मध्ये सेमिनार होतात, आणि त्या सेमिनार मध्ये आपण जर आम्हाला वेळ दिला तर आपलं मार्गदर्शन तिथे आम्ही नक्कीच आयोजित करणार आहोत, आणि याचं सर्व कार्यकर्ते एकत्र येतात. 100च्या प्लस कार्यकर्ते सेमिनारला जॉईन होतात. 900च्या वर ग्रुपमध्ये एकत्रित आलेलो आहोत, आणि जर दीनानाथ काटकर सरांचं मार्गदर्शन सर्वांना लाभेल तर यासाठी आपलं जर मान्यता असेल तर आपण नक्की एक दिवस आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आपण एकत्र आणणार आहोत. आणि नक्की सर, याचा फायदा कार्यकर्त्यांना होईल अशी मी अपेक्षा करतो. की आपण दिलेली मुलाखत खूप झणझणीत होती. वास्तविक आपल्या अंगावर शहारे येतील अशी आपण माहिती दिली. अनेक गोष्टी तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला. वास्तविक जर जनमाहिती अधिकारी किंवा त्याच्या आजूबाजूचे पिलावडे आपल्याला बोलवत असेल तर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. कार्यकर्त्याने आपलं ध्येय गाठलं पाहिजे. त्याला एवढं सांगितलं पाहिजे की बाबा, माझा अर्ज आलेला आहे आपल्याकडे, 30 दिवसात तुला माहिती द्यायची आहे, माहिती दे. नाही द्यायची असेल तर नको देऊ, मी अपिलात जाईल, मी तुला भेटायला येत नाही, मी तुला भेटू कशासाठी, असे सुद्धा त्या प्रश्न विचारले पाहिजेत. आणि भेटायचं कारण काय, भेटण्यासाठी काय विशिष्ट मुद्दा काय, म्हणजे जेणेकरून आपण जी माहिती दिली खूप छान दिली. सर, नक्कीच या मार्गदर्शनाचं किंवा या मुलाखतीचं अनेक महाराष्ट्रभर कायदाप्रेमी आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांना होईल
मी आशा बाळगतो की आम्हाला तुम्ही नक्की वेळ द्याल आणि या सेमिनारला तुम्ही या मुलाखतीला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मी आभारी आहे निस्वार्थ चळवळीच्या माध्यमातून. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.